सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहत आहे एबीपी माझा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशी संबंधी सध्या संशय कल्लोळ सुरू आहे। चौकशीचा निर्णय झालेल्या बैठकीचं इतिवृत्त माझाच्या हाती लागलंय, पण मुख्यमंत्र्यांच्या मते कोणतीही चौकशी लावलेली नाही असं ते सांगतायत। बैठकीच्या इतिवृत्तात आयुक्तांमार्फत चौकशी करावी असा स्पष्ट उल्लेख आहे। तपासणी करून अहवाल द्यावा अशा सूचनेचा इतिवृत्तांत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही चौकशीचं वृत्त फेटाळलंय। चौकशी नाही, अहवाल मागवलाय असं बावनकुळे म्हणाले। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। या ठिकाणी ज्यावेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्व समक्ष ठरलं। त्यामध्ये आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो। त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे। त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते, सगळे साखर कारखानदारही होते। सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे। त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली। आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही, पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही, त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही। चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे, तुम्ही खूप चौकशा लावल्या तुमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्याकडे तर पाळाच वाचता एवढ्या चौकशा लावल्या, आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना, त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही, आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळीच लावत नाही। त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे। तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात, समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती।